तुमकां जर PCOS आसा जाल्यार हो व्हिडिओ तुम्ही लक्ष दिवन पळयात. पॉलिसिस्टिक ओव्हेरियन सिंड्रोम हाचे नाव चेंज जाला आनी जाला PMOS और पॉलीएंडोक्राइन मेटाबॉलिक ओव्हेरियन सिंड्रोम. आज जाणून घेवया हाजो फाटलो हेतू कितें तो. PCOS म्हणजे लोकांक दिसताले की आपले ओव्हरीन जाला बारीक बारीक सिस्टा आनी जर ही सिस्टा स्कॅनार दिसना आशिल्ल्यो जाल्यार आमी PCOS डायग्नोज करना आशिल्ले. होच गैरसमज दूर करपा खातीर आज PMOS हे नाव चेंज जाला. हाका लागून तुमचे कंडिशन तर चेंज जायच ना, त्याच बरोबर मात सुद्धा ट्रीटमेंट चेंज जायना. हांव डॉक्टर नीरज आत्माराम बोरकर, कंसल्टंट गायनेकोलॉजिस्ट प्रॅक्टिसिंग एट बोरकर हॉस्पिटल, मारगांव, गोवा. In May 2026, not just endocrine society, but more than 50 international organizations सगळी जाणां बरोबर येवन PCOS हे दुयेंसाचे नाव चेंज करून केले PMOS, पॉलीएंडोक्राइन मेटाबॉलिक ओव्हेरियन सिंड्रोम. चडशे यंग चलयांक दिसताले की PCOS म्हणजे ओव्हेरियन सिस्ट आसो. त्याच बरोबर जर ओव्हरीन जर सिस्टां ना सोनोग्राफीचेर जाल्यार तांचे डायग्नोसिस जायना आशिल्ले. आता PMOS हाका लागून आमकां कळटा की इट इज अ एंडोक्राइन, इट इज अ मेटाबॉलिक आनी इट इज अ हॉर्मोनल कंडिशन. सहज एक चली 2 दीस पयलीं ओपीडीन आयले. लास्ट 2 वर्सां ताणें 3 दोतोर चेंज केल्ले. दर दोतोर सोनोग्राफी करून पळयतालो आनी सोनोग्राफीचेर ओव्हरीज येताल्यो नॉर्मल. ओव्हरीज नॉर्मल आयले म्हणटकूच तिचे डायग्नोसिस जायना आशिल्ले. तिका आशिल्ले इरेग्युलर पिरियड, तिका आशिल्ली वेट गेन, तोंडार येताले केस आनी एक्नी. तरी कोणेच तिचे डायग्नोसिस करूं ना. आमचे कडेन जेन्ना ते आयले तेन्ना आमी तिचे हॉर्मोन्स आनी मेटाबॉलिझम दोनूय पळयले आनी PMOS हे दुयेंस डायग्नोज केले. सो व्हॉट डज PMOS एक्झॅक्टली कवर? ह्यो 5 गोष्टी. सगळ्यांत पयली इरेग्युलर पिरियड्स ऑर मिस्ड पिरियड्स. ह्या PMOSान जाता एनओव्युलेशन ऑर इरेग्युलर ओव्युलेशन आनी अशें जाल्ल्यान पिरियड जातात इरेग्युलर. नंबर 2, मेल हॉर्मोन एंड्रोजन ऑर टेस्टोस्टेरोन एका चलयेन वाडटा. हाका लागून तोंडार येता केस आनी एक्नी, फ्रंटल हेअर लॉस जाता आनी हेअर थिनिंग जाता. नंबर 3, फर्टिलिटीन खूप त्रास जाता. लक्षात घेयात गोंयांत 5 एक कपल टुडे इज सफरिंग फ्रॉम इनफर्टिलिटी. इन्सुलिन रेजिस्टन्स म्हणजे शरीरात ग्लुकोज प्रोसेस करपाक त्रास जावप आनी जाका लागून लॉंग टर्म रिस्क ऑफ टायप 2 डायबिटीज खूप वाडटा. नंबर 4, कार्डिओवास्कुलर आनी कोलेस्ट्रॉल आनी ट्रायग्लिसराइड चेंजेस. आमी सदांच ओव्हरीज पळयतात बट ट्रायग्लिसराइडेमिया आनी हायपर कोलेस्ट्रॉलेमिया ही खूप कॉमन असता. आणि नंबर 5, फर्टिलिटी प्रॉब्लेम्स ऑर इनफर्टिलिटी. 1 in 5 कपल्स इन गोवा इज करंटली सफरिंग फ्रॉम इनफर्टिलिटी आणि हाजे कारण असू शकता PMOS. टेक होम पॉइंट, PMOS is a whole body condition. If your treatment is focusing only on your cycle or your fertility, then you are missing हाफ द पॉइंट. तर लक्षात घेऊया हे नाव चेंज जाऊन तुमच्या खातीर कितें चेंज जाता ते. सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे तुमचे डायग्नोसिस जर PCOS जाल्ले जाल्यार ते अजून सेमूच उरता, फक्त इट इज लिटल बेटर डिस्क्राइब्ड नाव. नंबर 2, तुमचे इव्हॅल्युएशन जे आसा ते मातशे आता ब्रॉडली जातले. फक्त हॉर्मोन्स करून आणि सोनोग्राफी करून जावचे ना. त्याच बरोबर इन्सुलिन रेजिस्टन्स, कोलेस्ट्रॉल लेवल्स, फ्युचर रिस्क ऑफ डायबिटीज हे सगळे चेक जातले. नंबर 3, तुमका जर फर्टिलिटी इश्यूज आसा जाल्यार कांयच भिवपाची गरज ना. PMOS related fertility can be treated with weight loss, lifestyle changes आणि ovulation induction drugs. आणि काय अशी चलयो जी आसात तांकां सगळी सिम्पटम्स आसा बट सोनोग्राफीचेर ओव्हरीज नॉर्मल येतात, तांकांय वरी करपाची गरज ना, कारण तांचे कंडिशन कॅन बी नाव एप्टली डिस्क्राइब्ड एज PMOS. या नेम चेंजाक लागून आज तुम्ही दोतोरांक खूप चड प्रश्न विचारूंक शकतले आणि तुमचे इव्हॅल्युएशन कंप्लीट जातले. म्हज्या प्रॅक्टिसेन जेन्ना पेशंट ओपीडीन येता तेन्ना आमी फक्त ओव्हरीज ऑर सायकल हे पळयना, सगळे सिम्पटम कॉम्प्लेक्स पळोवन एक कॉम्प्रिहेन्सिव्ह प्लॅन बिल्ड करता. मेटाबॉलिझम, हॉर्मोन्स आणि लॉंग टर्म रिस्क ऑफ डायबिटीज, हायपर कोलेस्ट्रॉल लेवल्स आणि कार्डियाक रिस्क हे सगळे चेक जाता. आणि त्याप्रमाणे तुमकां जर पिरियड प्रॉब्लेम आसा, इरेग्युलर सायकल्स, तसेच स्किन प्रॉब्लेम्स, हेअर लॉस, त्याप्रमाणे एक कस्टमाइज प्लॅन आमी तयार करतात. ती पेशंट ज्याच्या बद्दल हांवें तुमकां सांगिल्लें, जेन्ना आमी फक्त स्कॅन पळोवना आणि फुल सिम्पटम्स पळयले तेन्ना द केस स्टार्टेड मेकिंग सेन्स आणि आमी जो ट्रीटमेंट दिलो तातूंत ते इम्प्रूव्ह जाले. हो जर व्हिडिओ तुमकां आवडलो जाल्यार लायक करात आणि जरूर शेअर करात. कोणाकूय हाजो खूप हेल्प जावं शकता.